वेलकम बॅक टू माय चॅनल। जर तुम्ही माझ्या चॅनलवर फर्स्ट टाइम आलेला असाल तर हाय, मी आहे तुमची दोस्त मृण्मयी। आणि जर तुम्ही इंस्टाग्राम किंवा YouTube वरचे ते जे ट्रेंड्स असतात ते थोडेफार जरी फॉलो करत असाल तर तुम्हाला माहिती असेल की मी कुठला मेकअप केला आहे। जर तुम्ही गेस नसाल करू शकत तर मी सांगते की हा आहे लतीना मेकअप लुक, जो मी आता शूट करून आलेली आहे। आणि आता मी हा रिमूव्ह करणार होती, बट मी विचार केला की जर मी मेकअप रिमूव्ह करतच आहे, मी माझं फुल रूटीन जर करतच आहे, तर मी तुमच्यासोबत गेट अनरेडी विथ मी हा व्हिडिओ शेअर करायला पाहिजे। बिकॉज मला तसे व्हिडिओज बघायला आवडतात आणि असं आय गेस मी खूप दिवस झाले केलेलं नाहीये। आणि मी माझं नाईट टाइम स्किन केअर पण करणार आहे, अपडेटेड नाईट टाइम स्किन केअर, सो ते पण तुम्हाला दिसून जाणार। त्यामुळे मला हा व्हिडिओ तुमच्या बरोबर शेअर करावा असा वाटला। आणि हो, हा व्हिडिओ ना खूप जास्त इंटरेस्टिंग असणार आहे आणि काही मी माझे तुम्हाला स्किन केअरचे टिप्स किंवा मी जे जे काही प्रोडक्ट्स आता फॉलो करते, आता यूज करते, ते सगळं तुमच्या बरोबर शेअर करणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि आता विदाउट वेस्टिंग एनी टाइम, लेट्स जस्ट गेट स्टार्टेड। ओके, मला माहिती आहे मी आधी पण लतीना मेकअप केला आहे आणि तेव्हा मला एक दोन लोकांनी म्हटलं होतं की आम्हाला ट्युटोरियल पाहिजे, सो त्याच्यासाठी मी हा मेकअप परत केला आणि याचा ट्युटोरियल लवकरच येणार आहे, शॉर्ट्स फॉर्म मध्ये येणार आहे ते, तर मी तुम्हाला ते शेअर करणार आहे। बट सगळ्यात आधी तर मला हे जे केस आहेत ना, इतके सुंदर दिसत आहे आज केस, बट असे नाही ठेवू शकत, तर मला असं वाटतंय की आपल्याला हे साईडला करावं लागेल। आणि फॉर दॅट मला ह्या क्लिप्स यूज कराव्या लागतील। या खूप जास्त हँडी येतात जेव्हा आपण मेकअप करतो किंवा रिमूव्ह करतो सगळ्या गोष्टीसाठी, कारण ना हे इझिली मागे बसून जातात केस आणि मग येत नाही पुढे पुढे। ओके, मी सगळ्यात एक तुम्हाला सॅटिस्फाईंग चीज दाखवणार आहे आणि ती आहे हे आहेत लॅशेस, फॉल्स लॅशेस। ते मी रिमूव्ह केले आणि इतकं बरं वाटत आहे आणि इतके छान आज माझे लॅशेस जे आहे ना ते सेट झाले होते माझ्या आयलिड वरती। मी जसे पण आयलॅशेस माझे रिमूव्ह करते, मी इकडे तिकडे ठेवत नाही, कारण मी एकदा लाईफ मध्ये चुकून ते केलं होतं। मी काढले होते घाईघाईमध्ये आणि मी हा जो सोफा आहे ना याच्या इथे असं लावलं होतं आणि माझे पप्पा खूप जास्त घाबरले होते। त्यांना वाटलं होतं काय काय, आणि ते अनहायजेनिक पण आहे, म्हणजे ती बात असं कुठे पण लावून देणं। सो मी हे याच्यामध्ये बॉक्समध्ये परत ठेवून देते आणि जसं तसं ठेवून देते। आता मला करायचे आहेत माझे जे हात आहेत ते सॅनिटाईज, बिकॉज मी माझं फेस टच करणार आहे। हे जे आहेत ना पिंपल्स वगैरे, याचं एक आणखीन म्हणजे अजून एक रिझन हे पण असतं, तुमचे हात खराब असतात आणि आपण ते आपल्या फेसला लावतो, सो त्याने पण पिंपल्स येतात। तर आय गेस मी आता बाकीचा व्हिडिओ जो आहे ना तो व्हॉइस ओव्हर करणार, कारण की मी तुम्हाला छान म्हणजे व्हॉइस ओव्हर मध्ये तुम्हाला समजून सांगू शकणार। जर मी अशी करत राहिले तर मी खूप जास्त बडबड करत राहणार। सो आता मी शांत बसते, माझं मेकअप रिमूव्ह करते, सगळं स्किन केअर करते आणि तुम्हाला व्हॉइस ओव्हर देते। हेलो फ्रॉम व्हॉइस ओव्हर मृण्मयी। सो फर्स्ट थिंग्स फर्स्ट, मी माझी ज्वेलरी रिमूव्ह करते। ज्वेलरी पण काय फक्त इयरिंग्स आहेत तेच रिमूव्ह करायचे आहे। आता स्क्रीनवरती बेबी ऑइल बघून प्लीज घाबरू नका, हे मी माझं मेकअप रिमूव्ह करण्यासाठी यूज करत आहे। तर बेबी ऑइल खूप जास्त जेंटल असतं, तुमच्या फेसवरती जास्त हार्श नसतं, म्हणून मी ते यूज करते आहे। जॉन्सन्स बेबीचं हे बेबी ऑइल आहे बाय द वे। आणि ऑइल क्लेन्झरनी जर तुम्ही हेवी मेकअप केलं असेल, ते जर तुम्ही रिमूव्ह केलं, इतक्या इझिली असं मेल्ट होतं मेकअप, खूप इझिली रिमूव्ह होतं आणि तुम्हाला जास्त कष्ट करावे लागत नाही जर तुम्ही ऑइल क्लेन्झर यूज केलं तर। सो मी पूर्ण ऑइल आधी माझ्या पूर्ण फेसवरती छान मसाज करून ते स्प्रेड केलं, मग मी हा मिनिसोचा मायक्रो फायबर क्लॉथ यूज करत आहे। सो हा इतका जेंटल असतो आणि इतका सॉफ्ट असतो, एकदम सॉफ्ट क्लॉथ असतो आणि याने मेकअप माझं रिमूव्ह खूप मस्त आणि जेंटली होतं। आता मी यूज करते आहे हे बायोडर्माचं मायसेलर वॉटर। जे पण ऑइल बेस्ड मेकअप असेल किंवा हे आपण आधी ऑइल जे लावलं होतं ते रिमूव्ह करण्यासाठी आणि जे काही राहिलेलं मेकअप असेल ते रिमूव्ह करण्यासाठी मी हे मायसेलर वॉटर यूज करते आहे। आणि आता थर्ड ट्रिपल क्लेन्झिंग, कारण की खूप जास्त हेवी बेस होता त्याच्यासाठी मी हे सेटॅफिलचं क्लेन्झर यूज करते आहे। ऑइली स्किन टाईपसाठीचंच क्लेन्झर आहे आणि हे क्लेन्झर पण खूप जेंटल असतात, म्हणजे हे सेटॅफिलचे क्लेन्झर्स। सो ते मी आधी पूर्ण फेसवरती छान मसाज करते आहे, सगळीकडे स्प्रेड करते आहे आणि मग नंतर पाण्याने मी धुवून घेणार।
आता माझं फेस एकदम क्लीन आहे. सो आता मी यूज करते आहे ऑलिव्हियाचं टोनर. तुम्ही ना रोज वॉटर पण यूज करू शकता. मी पण मोस्टली रोज वॉटरच यूज करते. त्याने मला खूप जास्त फ्रेश फील होतं, म्हणून मी ही स्टेप कधीच विसरत नाही. आणि आजकाल माझ्या फेसवरती खूप जास्त ॲक्ने येत आहेत, त्यामुळे मी हे डर्माकोचं 2% सॅलिसिलिक ॲसिड सिरम यूज करते आहे. याने थोडं पिंपल जे आहेत, ॲक्ने जे आहे ते कंट्रोल होतात. आणि हे ऑइली स्किन टाईपसाठी खूप छान सिरम आहे आणि मी हे ऑलरेडी यूज केलेलं आहे, म्हणून मी हे परत यूज करायला लागली आहे. तुम्हाला जर हे ट्राय करायचं असेल तर दोस्तो आधी पॅच टेस्ट नक्की करा हां, कारण की हे तुमच्या फेसवरती सूट होणार की नाही हे मी गॅरंटी नाही घेऊ शकत, कारण की प्रत्येक सिरम प्रत्येक स्किनला सूट होतं असं नाही आहे. सो पॅच टेस्ट इज मस्ट. आणि मी हे सिरम पूर्ण फेसवरती लावलं आणि डॅब डॅब करून छान ॲब्झॉर्ब होईपर्यंत मसाज केली. आता मी यूज करते आहे एक्सेलाचं मॉइश्चरायझर. हे पण ऑइली स्किन टाईपसाठी मॉइश्चरायझर आहे आणि हे पण खूप मस्त मॉइश्चरायझर आहे. म्हणजे हे बघा, तुमची जर ऑइली स्किन असेल ना तर आपलं जे सीबम असतं म्हणजे जे ऑइल असतं ते प्रोड्यूस करण्याची जी हे असते प्रोसेस असते ते थोडंसं कमी करतं, म्हणजे जास्त ऑइली होत नाही आपलं फेस. आणि हे माझ्या फेसला इतकं छान सूट झालं आहे माझ्या स्किनला की मी हे खूप यूज करते. माझी सेकंड की थर्ड बॉटल आहे आय गेस ही. ओके, लास्टली मी यूज करणार आहे हे वॅसलिनचं लिप थेरपी. तर हे जे लिप बाम आहे ना हे स्पेशली असं रात्री यूज करण्यासाठीच आहे, कारण हे इतकं थिक आहे आणि लिप थेरपी आहे, म्हणजे तुमच्या लिप्सला इतकं छान मॉइश्चराईज करतं रात्रभर. हे सगळं करून माझं जे स्किन केअर आहे ते सगळं झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता माझी स्किन इतकी जास्त ग्लो करते आहे. मला तर खूप जास्त म्हणजे आवडत आहे हे जे माझं रुटीन आहे, अपडेटेड रुटीन. सो येस, हेच होतं माझं नाईट टाईम स्किन केअर रुटीन. ओके दोस्तो, तर झालेलं आहे माझं सगळं मेकअप रिमूव्ह करून. इतकं चांगलं वाटत आहे. रात्रीचे वाजले आहेत 1:30. आता मी इतक्या थंड्या गार पाण्याने तोंड धुतलं आणि इतकं मस्त वाटलं, एकदम फ्रेश वाटत आहे. बिलकुल झोप उडालेली आहे माझी, पण मला झोपावं लागेल बिकॉज तुम्ही बघू शकता डार्क सर्कल्स हे रात्र जागूनच झालेले आहे. बट येस, दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. आय होप तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ बघून. सगळे जे प्रोडक्ट्स यूज केले आहेत त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. आणि मी हे जे प्रोडक्ट्स यूज केले आहेत ना हे माझी जी स्किन कंडिशन आहे आता त्याच्यानुसार मी यूज करत आहे, बिकॉज मला पिंपल्स वगैरे आलेले आहेत आणि माझी ऑइली स्किन आहे त्याच्यामुळे. आणि मी हे आधी पास्टमध्ये यूज केलेले आहे आणि ते छान वर्क केले आहेत, त्याच्यामुळे मी परत हे यूज करणं आता स्टार्ट केलं आहे, बिकॉज माझी स्किन जी आहे ती थोडीशी परत अशी चालली आहे त्याच्यासाठी. तर जर तुम्हाला हे सगळं यूज करायचं असेल ना तर आधी तुम्ही पॅच टेस्ट नक्की करा, कारण की डिरेक्टली जर तुम्ही फेसवरती लावलं तर म्हणजे प्रॉब्लेम पण होऊ शकतात. असं नाही आहे, असं जरुरी नाही आहे की सगळेच प्रोडक्ट जे मला सूट करतात ते तुम्हाला पण सूट करेल, बिकॉज असं नाही आहे की सगळेच प्रोडक्ट मला पण सूट करतात आणि त्याचेच हे परिणाम आहेत. म्हणून आधी पॅच टेस्ट करा आणि मगच यूज करा. अँड येस, दॅट्स इट. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ बघून मजा आली असेल आणि हा व्हिडिओ आवडला असेल. जर तसं असेल तर मेक शुअर टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. आता आपण भेटू माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन, बाय.